नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात सुपरफास्ट 100. राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात अहवाल सादर करणार. फेब्रुवारीमध्ये मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा. मराठा आरक्षणावर कायदा करायचा असल्यास 24 डिसेंबरच्या आत करा. 24 तारखेच्या डेडलाईनवर जरांगे ठाम. शिंदेंची आजची भूमिका सकारात्मक, पण फेब्रुवारीची मुदत मान्य नाही. मनोज जरांगे पाटलांची भूमिका. तर मराठा आरक्षणावर मी ठाम. 23 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार. मनोज जरांगे पाटलांचा इशारा. आई ओबीसी असेल तर ती जातही मुलांना लावा. मनोज जरांगेंची सरकारकडे नवी मागणी. छगन भुजबळांचं ऐकून सरकार 6 कोटी मराठ्यांची नाराजी ओढवून घेत आहे. मनोज जरांगेंचा निशाणा. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महिनाभरात मागवणार. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. तर भुजबळ काहीही बडबड करतात, त्यांच्या ध्यानामध्ये काही राहत नाही. गिरीश महाजनांनी भुजबळांना गोळ्या द्याव्यात. जरांगेंची भुजबळांवर टीका. फेब्रुवारीत आचारसंहिता लागल्यास आरक्षणाचा मुद्दा रेंगाळणार. शिंदेंच्या निवेदनावरून सर्वांचीच निराशा. आरक्षणासाठी केंद्र सरकारची मदत आवश्यक. आरक्षणावर फेब्रुवारीत विशेष अधिवेशनावर विरोधकांचा संताप. शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाचा आज विश्वासघात. आमदार सतेज पाटील आक्रमक. जी चूक फडणवीसांनी केली तीच चूक हे सरकार करणार का? ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला सवाल. मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन बेकायदेशीर. सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार. शेंडगेंचं वक्तव्य. आजचं निवेदन म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल असं होतं. फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागल्यानंतर काही निर्णय होणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून रवींद्र धंगेकर यांचा सरकारवर निशाणा. मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील आणि सकारात्मक. मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. तर सरकारशी संवाद करण्याचा मुनगंटीवारांचा जरांगेंना सल्ला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा संवाद दौऱ्याला 20 डिसेंबरपासून सुरुवात. 20 ते 23 डिसेंबर दरम्यान बीड, जालना, परभणी, लातूर या जिल्ह्यांचा दौरा. 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा. उदयनराजे भोसलेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजेंची पंतप्रधान मोदींशी चर्चा. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर आज विशेष अधिवेशनावर चर्चा होण्याची शक्यता. विधानसभेत अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये खडाजंगी. अधिवेशन विदर्भात, पण विदर्भाला न्याय दिला नाही. नाना पटोलेंचा सरकारला टोला. कारण नसताना सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न. अजित पवारांचा पलटवार. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 कोटीच. कृषी मंत्री विरोधी पक्षनेत्याप्रमाणे बोलत होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा. शेतकऱ्यांना मदत केली हे ऐकताना कापूस कानात गेला होता का? अंबादास दानवेंच्या आरोपावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा पलटवार. ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांची तब्बल 1.5 तास चौकशी. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुधाकर बडगुजर कायदेशीर मदत घेणार. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आता असणार इंडिया आघाडीचे समन्वयक. नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत खरगेंना समन्वयक करण्याचा निर्णय. 15 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार. दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व पक्षांचं एकमत. भीम आर्मीचे चंद्रशेखर इंडिया आघाडीमध्ये येण्यास उत्सुक. पवारांची घेतली भेट. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खासदार निलंबन आणि ईव्हीएमवर चर्चा. सूत्रांची माहिती. बैठकीमध्ये खासदारांच्या निलंबनाचा निषेध. सूत्रांकडून माहिती. वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत अनेक नेत्यांचं मत अनुकूल. ठाकरे गटानं प्रस्ताव मागवला. वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर पुढील चर्चा. मतांचं विभाजन टाळण्यासाठी इंडिया आघाडीची ही भूमिका. सूत्रांची माहिती. उदाहरण देत ठाकरेंनी मनातली इच्छा व्यक्त केली का? पंतप्रधान पदाच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर सुधीर मुनगंटीवारांची टीका. शिल्लक राहिलेले खासदार टिकवण्यासाठी खरगेंचं नाव सुचवलं असेल. मुनगंटीवारांचा टोला. उद्धव ठाकरेंनी केजरीवालांची नाराजी दूर केली. ठाकरेंवर इंडियातील नेत्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती. नाराजी दूर करण्यासाठीच काल ठाकरेंनी भेट घेतल्याची माहिती. आणि देशातील लोकशाही वाचवायची असेल तर एकजूट महत्वाची. सगळ्यांनी एकत्र येण्याचा उद्देशही लोकशाही वाचवण्याचाच. उद्धव ठाकरेंची भूमिका. राहुल गांधींनी इंडिया आघाडीचे सारथी होऊ शकतात. नाना पटोलेंचं इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य. लोकसभेत 49 खासदारांचं निलंबन. महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचाही समावेश. तसंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लक्षद्वीपचे खासदार फैजल यांचं सुद्धा निलंबन. दोन्ही सभागृहातील मिळून तब्बल 141 खासदार निलंबित. आणि त्यानंतर मोठा गदारोळ. आणि सुरक्षेतील त्रुटीची तात्काळ चौकशी करा. शरद पवार यांचं पत्र. संसदेतील गोंधळानंतर शरद पवार यांचं केंद्राला हे पत्र.
भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव. ललित पाटील प्रकरणात अंधारेंनी फरांदेंवर केली होती टीका आणि अंधारेंनी चुकीचे आरोप केल्याचा देवयानी फरांदे यांचा दावा. तर मी कुठेही देवयानी फरांदे यांचं नाव घेतलेलं नाही, तरीही त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलं, सुषमा अंधारे यांचं उत्तर. तर सध्या फरांदे या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत, अंधारेंचं वक्तव्य. 2019 मध्ये माझ्यावर अन्याय झाला, 2024ला तसं होणार नाही. शहाजी बापूंना उमेदवारी मिळाली तर वेगळी भूमिका घेणार. सांगोला विधानसभाबाबत दीपक साळुंखे पाटील यांची भूमिका. रवी राणा आणि नवनीत राणांना मोठा झटका. हनुमान चालीसा पठण प्रकरणात गुन्हे रद्द करण्याची याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळली. शनी शिंगणापूर संस्थान भ्रष्टाचारावरून आमदार कपिल पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खडाजंगी. शनी महाराजांची पॉवर कमी झाली का, कपिल पाटील यांचं वक्तव्य. तर शनी महाराज की लाठी चलती है तब आवाज नहीं होता, फडणवीसांचं उत्तर. MMRDA बाबत मी केलेल्या तक्रारी कोणीतरी बनावट सही करून मागे घेतल्या, अंबादास दानवेंचा सभागृहात आरोप. तर मी आजही माझ्या तक्रारींवर ठाम, दानवेंचं वक्तव्य. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली. पी शिवशंकर यांना तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश. स्थानिकांना ओळखपत्र सक्ती करण्यास ग्रामस्थांनी केला होता विरोध. एल्गार परिषद प्रकरणातील गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन. 1 लाख रुपयाच्या लाचमुचलक्यावर जामीन मंजूर. स्टार्क IPL इतिहासातील सर्वात महाग खेळाडू. KKRनं 24 कोटी 75 लाखात घेतला आणि 20 कोटी 5 लाखात विकलेल्या कमिन्सचा रेकॉर्ड 1.5 तासात मोडला. यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर बोलीच लागलेली नाही. कोणत्याही संघाकडून खरेदी नाही. करुण नायर आणि मनीष पांडे देखील अनसोल्ड. तर यंदाच्या IPLसाठी न्यूझीलंडच्या डॅशिल मिशेलला चेन्नईकडून 14 कोटींची बोली, तर हर्षल पटेलला पंजाबकडून 11 कोटींची बोली. लिलावात 214 भारतीयांसह 119 परदेशी खेळाडूंचा समावेश. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणींना निमंत्रण. आलोक कुमार यांची सोशल मीडियावर माहिती. प्रत्येक होर्डिंगवर QR कोड लावा. होर्डिंगसाठी सर्व पालिकांच्या हद्दीमध्ये विशिष्ट जागा निश्चित करा. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारसह पालिकांना निर्देश. ठाणे पालिकेच्या दणक्यानंतर होर्डिंगधारकांनी भरली थकीत रक्कम. 63 लाखांची थकबाकी वसुली. तर कारवाईमध्ये जाहिरात फी थकवलेल्या 18 होर्डिंग्जवरील जाहिरातींचे फलक हटवले. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली. वांद्रे कुर्ला संकुलात वाईट हवेची नोंद. हवेचा निर्देशांक 137 वर. धुक्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार, हवामान विभागाची माहिती. मुंबईमध्ये वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार. अनुभवी कंपन्यांची कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी. खडकवासला धरण प्रकल्पात पाणीसाठा कमी शिल्लक. पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन पुण्याच्या पाणी कपातीचा निर्णय. पाण्याची बचत करण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन. परदेशी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांबाबत नियमावली. देशातील उच्च शिक्षण संस्थांनी UGCच्या पूर्व परवानगीशिवाय परदेशी विद्यापीठांच्या सहकार्यानं अभ्यासक्रम राबवू नयेत, UGCचा विद्यापीठांना इशारा. लोकपाल नियुक्तीसाठी विद्यापीठांना 31 डिसेंबरची मुदत. नियमांचं उल्लंघन केल्यास विद्यापीठाची नावं जाहीर करण्याचा UGCचा इशारा. मराठी भाषेच्या प्रसारासाठी मराठी भाषा विभाग 14 ते 28 जानेवारी दरम्यान भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणार. राज्यातील सर्व शासकीय, अशासकीय कार्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय. तमिळनाडूत प्रतिकूल हवामानात बचाव कार्य सुरू. 20 तासांपासून एअरक्राफ्टनं बचाव कार्य. 10 टनांपेक्षा जास्त खाद्यपदार्थ साहित्यांचं वाटप. चीनच्या वायव्य भागातील डोंगराळ प्रदेशात 6.2 तीव्रतेचा भूकंप. भूकंपात 118 ठार, 579 जण जखमी. भूकंपग्रस्त किन्घई प्रांत हिमालय स्थित तिबेटला लागू. रायगडमधील 112 गावात तिसरी मुंबई उभारणार. 323 चौरस किलोमीटर क्षेत्राचं MMRDA भूसंपादन करणार. शिवडी, न्हावाशेवा, सागरी सेतूजवळच्या गावात तिसरी मुंबई वसवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नांदेडमध्ये व्यापाऱ्याच्या दुकानावर GSTची धाड. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू. मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाची थंडी. मुंबई किनारपट्टीवर ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि गोंदियातही पारा घसरला. तापमान 9 अंशांपर्यंत घसरलं. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची हवामान विभागाची शक्यता. राज्यात बिअरच्या विक्रीत 12% वाढ. शासनाला विक्रीच्या उत्पादन शुल्कापोटी 2034 कोटींचा महसूल प्राप्त. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची अधिवेशनात माहिती. वर्षभरात इंडिगोच्या विमानानं 10 कोटी प्रवाशांचं उड्डाण. विमानानं प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ. इंडिगो जागतिक पातळीवर पहिल्या 10 कंपनी. पुण्याच्या कोंढवा परिसरात बेकायदा शस्त्र विक्रीचं मोठं रॅकेट उघड. 2 आरोपींना अटक. 7 गावठी पिस्तूलही जप्त. ठाण्यामध्ये मंगळवारी आढळला कोरोनाचा रुग्ण. रुग्णावर महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू.
कोरोना भत्त्यापासून एसटी कर्मचारी वंचित. कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिदिन 300 रुपये कोरोना भत्ता देण्याबाबत दुर्लक्ष. योग्य कार्यवाहीचे एसटी प्रशासनाचे आदेश. सुरक्षित रेल्वे परिचालनासाठी मध्य रेल्वेच्या विविध उपाययोजना. ओव्हर किंवा अंडरब्रिज बांधून सर्व रोड क्रॉसिंग गेट बंद. पिचकारी बहाद्दर. आता रेल्वेच्या रडारवर 5 लाखांचा दंड वसूल. 8 महिन्यात 1150 जणांवर कारवाई. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर रेल्वे विभागाची ही कारवाई. फुकट्या प्रवाशांविरोधात दादर रेल्वे स्थानकात धडक मोहीम. सोमवारी 1841 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. 5,59,000 दंड वसूल. फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेचा दणका. नोव्हेंबर महिन्यात केलेल्या कारवाईमध्ये 2 कोटींचा दंड वसूल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनधिकृत बांधकाम भुईसपाट. वसई विरार महापालिका आणि एमएमआरडीएची कारवाई. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनावश्यक कामावर मनसेचा आक्षेप. सीवूड्समधील रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामाला मनसेचा विरोध. इचलकरंजीत पोलिसांनी ऊस ट्रॉलीला जोडले रिफ्लेक्टर. रात्रीच्या वेळी होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना. तुळजाभवानीचा 1 किलो सोन्याचा मुकुट चोरीला. तुळजाभवानीच्या दागिन्यातही मोठी तफावत असल्याचा मुद्दा महादेव जानकरांकडून विधानसभेत उपस्थित. पोलिसांना तक्रार दाखल करण्याचे आदेश दिलेत. फडणवीसांचं उत्तर. अहमदनगरला शनिशिंगणापूर मंदिरासमोर ग्रॅनाइट दगडामध्ये नवग्रह दीपस्तंभ. 72 फूट उंच ग्रॅनाइटमधील नवग्रह स्तंभ भाविकांचं विशेष आकर्षण. मतलई वाऱ्यांमुळे कोकणातील मच्छीमारी व्यवसाय संकटात. बदलत्या हवामानाचा मच्छीमारी व्यवसायाला फटका. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 3 नवीन वाघ सोडण्यात येणार. वनविभागाची माहिती. तर विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतींचा गेल्या 2 दिवसांपासून संप. ग्रामपंचायत बंद असल्यानं ग्रामस्थांची कामं रखडली. संपूर्ण राज्यभर सरपंचांसह ग्रामसेवकांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस. आज सलग दुसऱ्या दिवशीही गोंदियात सुद्धा ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प. पुण्याच्या भोरमध्ये पोलिसांकडून रूटमार्च. कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिसांकडून शहरातील प्रमुख मार्गावरून रूटमार्च. गोंदियातील मार्केट परिसरातील अतिक्रमणांवर पोलीस आणि नगर परिषदेचा कारवाईचा बडगा. अनधिकृत अतिक्रमणांसह होर्डिंग्जही हटवले. पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून 27 डिसेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करणार. मोर्चाचं नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंकडे. जळगावातील ममुराबादमध्ये 7 एकर कापसावर शेतकऱ्यानं फिरवला रोटावेटर आणि अवकाळीमुळे कापसाचं मोठं नुकसान. सरकारकडे मदतीची मागणी. नंदुरबारमध्ये टोमॅटोची आवक जास्त. आवक वाढल्यानं टोमॅटो फक्त 10 रुपये किलो. तर दर कोसळल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. नंदुरबारमध्ये 1.5 लाख क्विंटल मिरचीची आवक आणि यावर्षी मिरचीची आवक आणखी वाढण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू. शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दरामध्ये कापसाची खरेदी. धुळे जिल्ह्यात यावर्षी रब्बी क्षेत्रात घट. 61,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी. अवकाळीचा रब्बी पिकांना फटका. धुळ्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे मिरची आणि वांग्यावर कीड. तापमानात घट झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे 2.5 एकरमधील ऊस जळून खाक. चैनपूर या ठिकाणी शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. भंडाऱ्यातील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रकल्पग्रस्तांचा इशारा. पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाकडून उपक्रम. नंदुरबार आगाराला नवीन वर्षात 40 इलेक्ट्रिक बस मिळणार. आगारात 11 चार्जिंग स्टेशन सुद्धा उभारण्यात येणार. धुळ्यामध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीचा फटका. अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी नाराज. नंदुरबारमध्ये सारंगखेडा यात्रेमध्ये आतापर्यंत 600 घोडे दाखल. आजपासून सारंगखेडा यात्रेला सुरुवात. अमरावतीच्या दर्यापूरमधील नाचुना गावात पूर्वमेनस्यातून हत्या. अंगणामध्ये बसलेल्या महिला आणि वृद्धाच्या अंगावर चारचाकी घालत हत्या. 3घांचा जागीच मृत्यू. 3 जण जखमी. पालघरमध्ये कॅनबारा कामगाराचा लिफ्टमध्ये अपघाती मृत्यू. अनेक दिवसांपासून लिफ्ट नादुरुस्त असल्याची माहिती. अंबरनाथमध्ये दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटक. नाशिकमधून 2 जणांना अटक. 3 लाखांपेक्षा जास्त दागिन्यांची चोरी. उल्हासनगरमधील भीषण कार अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज. नशेखोर आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. बांगलादेशात खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा ठोठावलेला आरोपी पनवेलमध्ये 3 महिन्यांच्या पेरोलवर सुटल्यावर बांगलादेशातून पळाला असल्याची माहिती. पनवेल पोलिसांकडून आरोपीला अटक. अंबरनाथ तहसील कार्यालयातील लिफ्ट बंद. वृद्धांना वरच्या मजल्यावर उचलून नेण्याची वेळ. तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं मात्र याकडे दुर्लक्ष. आणि अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या शौचालयांचे दरवाजे चोरीला. नगरपालिकेकडून शौचालयाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष.
अंबरनाथ हाऊसिंग बोर्डमधील रहिवाशांचं साखळी उपोषण, हक्काचं घर मिळण्यासाठी ठेकेदारांच्या विरोधात उपोषण. एसटी बस स्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट, 600 कोटींचा सामंजस्य करार. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. मुंबईमध्ये वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी 24 वॉर्डमध्ये 250 सेन्सर बसवण्यात येणार. कानपूर आयआयटीकडून सेन्सर घेणार पालिका प्रशासनाची माहिती. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी 2 साक्षीदारांची नावं न्यायालयात सादर, न्यायालयाकडून साक्षीदारांना हजर राहण्याबाबत समन्स. पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचं पूजन, ट्रस्टच्या विश्वस्तांकडून डोक्यावर कलश घेऊन विधिवत पूजन.